हेलो ऑल, दिस इज़ बी बैम्सोलिक वेलकम्स यू टू टॉपिक 5 कारक। यहाँ से 15 मार्क्स एक्सपेक्टेड है। ये जो सूत्र दिए है हर विभक्ति के शुरुआत में, ये आपको ध्यान में रखना है। कुछ लोगों का ऐसा भी कहना है कि इतना सब लर्न कैसे करेंगे, तो आई सजेस्ट कि आपको इसे रिपीटेडली रीड करना है सो दैट बाय द टाइम ऑफ एग्जाम ये आपको याद रहेंगे। जस्ट यू नीड टू फोकस। शुरू करते हैं सूत्रों से। कर्तुपदयोगे प्रथमा, कर्मपदयोगे द्वितीया, करणवाचके तृतीया, संप्रदाने चतुर्थी, आपादाने पंचमी, अधिकरणे सप्तमी। प्रथमा विभक्ति प्रातिपदिकार्थ लिंग परिमाण वचन मात्रे प्रथमा। संबोधने प्रथमा। प्रातिपदिक का मतलब नाउन, नाउन का लिंग वचन जिस शब्दों से स्पष्ट होता है उन शब्दों की प्रथमा। जो चीज़ पसंद आती है उसकी भी प्रथमा। द्वितीया विभक्ती कर्तु इप्सिमम तम कर्म अनुक्ते कर्मणि द्वितीय स्यात्। कर्माची द्वितीया, ज्या ठिकाणी जातो त्याची द्वितीया, इसीलिए सेंटेंस में अहम ग्रामम गच्छामी, ग्राम शब्द की द्वितीया हुई है। वस धातुला उपसर्ग असल्यास द्वितीया आणि नसल्यास सप्तमी। कल हमने उपसर्ग में भी देखा था कि अगर वस धातु को कोई उपसर्ग, फॉर एग्जाम्पल अधि या फिर नी, ये उपसर्ग लग रहे हैं तो द्वितीय विभक्ति होगी। अदरवाइज अगर उपसर्ग नहीं है तो सप्तमी होगी। लाइक रामः ग्रामे वसति, रामः ग्रामम निवसति। फिर स्था आस शी धातुला अधि उपसर्ग लागल्यास द्वितीया। फॉर एग्जाम्पल शिष्यम तृणम अधिशते, अधि प्लस शी धातु। अब सेंटेंस में अगर कुछ फॉलोइंग शब्द दिए रहेंगे तो आपको बिना सोचे द्वितीय विभक्ति यूज़ करनी है। फॉर एग्जाम्पल उभयतः मतलब दोनों बाजू, बोथ साइड। परितः अभितः मतलब अराउंड। सर्वतः मतलब एवरीवेयर। प्रति अंतरा मतलब च्यामध्ये। निकषा मतलब जवळ। विना ऋते मतलब च्याशिवाय। अगर ये फॉलोइंग शब्द आपको दिख रहे हैं सेंटेंसेस में तो आपको द्वितीय विभक्ति यूज़ करनी है। फॉर एग्जाम्पल दीनं प्रति दया कुरु, पुस्तकम अंतरेण अहम न पठामि, विद्यालयम उभयतः परितः मंदिराणि सन्ति। अब यहीं पे दो शब्द आपको दिख रहे हैं, अंतरा और अंतरेण। अंतरा मतलब च्यामध्ये आणि अंतरेण मतलब विना। अंतरेण विना ऋते, इसका अर्थ होता है च्या शिवाय। आते हैं तृतीय विभक्ति पे। साधक तम करणम कर्तुकरणयो तृतीया, क्रियाच्या साधनाची तृतीया। अगर वाक्य में सह साकम सम साधर्म, इसका अर्थ होता है सोबत बरोबर, अगर ये शब्द आए हैं तो आपको तृतीया यूज़ करनी है। अहम रामेण सह ग्रामम गच्छामि, रामेण ये तृतीया विभक्ति हुई। अलम मतलब नको, विना च्याशिवाय। अगर ये दो शब्द अलम और विना आपको सेंटेंस में दिख रहे हैं तो तृतीया विभक्ति यूज़ करेंगे। विना के लिए आप द्वितीय और तृतीय दोनों यूज़ कर सकते हैं, और अलम के केस में आप तृतीय और चतुर्थी दोनों यूज़ कर सकते हैं। अलम मतलब स्टॉप। अलम रोदनेन मतलब स्टॉप क्राइंग। अलम हसनेन स्टॉप लाफिंग। कार्यम अर्थम प्रयोजनम किम हे शब्द असताना सुद्धा तृतीय विभक्ती वापरायची आहे। जसं यानेन विना सह गृहम न गच्छति, यान के बिना, बिना शब्द यानसाठी वापरला आहे त्यामुळे यानेन तृतीया। धनेन किम, धन शब्द की तृतीया। मूर्खाणाम किम पुस्तकै प्रयोजनम, मूर्खानाम तृतीया बहुवचन। शरीर व्यंग भावना घेतलेल्याची प्राइज। अगर किसी वाक्य में किसी बॉडी ऑर्गन के बारे में डिस्क्राइब किया है, भावना को स्पेसिफाई किया है, या फिर कोई चीज़ लिए उसकी प्राइस बताई गई है, ऐसे समय पे तृतीय विभक्ति यूज़ होगी। पर्णेन हिना सह नेत्राभ्याम अंध, नेत्राभ्याम, भ्याम क्यों आया है, क्योंकि नेत्र द्विवचन, दो नेत्र होते, सो तृतीया द्विवचन। पादेन खंग। चतुर्थी विभक्ति कर्मणा यम अभिप्रेति ससंप्रदान, चतुर्थी संप्रदाने रुचि अर्थानां प्रियमाण स्वस्ति स्वाहा स्वधा अलम वषट योगाच। हमने पहले पढ़ा था कि जे आवडते त्याची प्रथमा, बट ज्याबद्दलची इच्छा आहे त्याची चतुर्थी। बालकः मोदकाय स्पृह्यति, अलम कोलाहलाय, प्रजाभ्यः स्वस्ति। ताद्यर्थे चतुर्थी मतलब ज्याच्यासाठी त्याची चतुर्थी, ज्याला देतो त्याची चतुर्थी। दानार्थे ददाती, ज्याला देतो त्याची चतुर्थी, ज्याच्यासाठी त्याची चतुर्थी, ज्याची इच्छा आहे त्याची चतुर्थी, ज्याला आवडते त्याची चतुर्थी। ये सब केसेस में चतुर्थी विभक्ति होगी। धारे हे उत्तमर्ण, जो कर्ज घेतो त्याची चतुर्थी। क्रुद्ध, द्रुह्य, असूया, ईर्ष्या अर्थानां यम प्रतिकोपः,
म्हणजे क्रुध्यती, रागावलेला असताना. द्रुह्य म्हणजे द्वेष. असूय म्हणजे मत्सर, ईर्ष्या. या सगळ्या शब्दांच्या केसमध्ये या सगळ्या भावना असताना चतुर्थी विभक्तीचं यूज करायचं आहे. नम शब्द असताना सुद्धा चतुर्थी विभक्ती. एक्झाम्पल, अलम कोलाहलाय प्रजाभ्य स्वस्ती, बालकः मोदकाय स्पृह्यति. मोदकाय ज्याची इच्छा, मोदकाची इच्छा, त्यामुळे मोदकाय. सह विप्राय गाम ददाती. विप्राय म्हणजे साधूला, त्या विप्राय गाय देतो. अहम शिक्षकाय पुष्पम यच्छामी. कुणाला? शिक्षकाला. यच्छामी म्हणजे देण्याची इच्छा. रामः देवदत्ताय शतम धारयति. ज्याला कर्ज देतो त्याची चतुर्थी. सह हरये क्रुध्यति. शिक्षकः शिष्याय कुप्यति. अग्नये स्वाहा. स्वाहा, स्वधा, स्वस्ती हे शब्द असताना सुद्धा चतुर्थी विभक्ती वापरायची आहे. त्यानंतर अपादानकारक पंचमी. ध्रुवम पाय अपादान, अपादाने पंचमी, ग्रामात आयाती. ज्याच्यापासून वेगळे होतो त्याची पंचमी. गावापासून येतो, जिथून येतो त्याची पंचमी, आणि जिकडे जातो त्याची द्वितीया, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण हे सुद्धा बघितलं होतं की अधि उपसर्ग असताना द्वितीया विभक्ती, आ उपसर्ग असताना पंचमी विभक्ती. ज्याच्यापासून भीती असते, ज्याच्यापासून रक्षण करायचे असते त्याची सुद्धा पंचमी. प्रभवती वाहने आणि जायंते म्हणजे निर्माण करणे. प्रभवती वाहने आणि जायंती निर्माण करणे असे शब्द असताना सुद्धा पंचमी विभक्ती वापरायची आहे. फॉर एक्झाम्पल, हिमालयात गंगा प्रभवती. ऋते म्हणजे विना. बही च्या बाहेर. प्रभूती आरभ्य च्यापासून, म्हणजे च्या बाहेर, च्यापासून, आणि ऋते च्याशिवाय हे शब्द असताना पंचमी विभक्तीचं यूज करायचं आहे. त्याच्यानंतर आ उपसर्ग आणि श्रेष्ठ, श्रेष्ठ, ज्येष्ठ असे शब्द असताना सुद्धा पंचमी विभक्तीचा वापर करायचा आहे. त्यानंतर पूर्व, पर, पूर्वच्या आधी, परच्या नंतर असे शब्द असताना सुद्धा पंचमी विभक्ती यूज करायची. आपण एक्झाम्पल बघू. वृक्षात फलम पतती. वेगळे होण्याची क्रिया आहे. फळ वृक्षापासून वेगळं होतं, त्यामुळे वृक्षाची पंचमी. वृक्षात. सह धावतः अश्वात पतती. सह चोरात बिभेती. ज्यापासून भीती आहे, ज्यापासून रक्षण करायचे आहे. राजा चोरात रक्षती, त्याची पंचमी. हिमालयात गंगा प्रभवती. प्रभवती म्हणजे वाहने, जिथून वाहत आहे त्याची पंचमी. ज्यापासून निर्माण होते, जायंते, त्याची पंचमी. वृक्षात पुष्पाणी जायंते. जलात ऋते न जीवनम. जलाशिवाय जीवन नाही, त्यामुळे पंचमी. ग्रामात बही सरोवर असते. आपण बघितलं बही आणि प्रभूती ह्या शब्दांच्या केसमध्ये सुद्धा पंचमी विभक्तीचा यूज करायचं आहे. त्यानंतर धानात ज्ञानम गुरुतरम. तरम शब्द म्हणजे श्रेष्ठ, श्रेष्ठता, ज्येष्ठता असल्यावर पंचमी विभक्ती. भोजनात पूर्वम हस्तम शालिनीयम. जेवणाच्या अगोदर हात धुवायचे. पूर्वम शब्द आल्यामुळे भोजनाची पंचमी होईल, भोजनात. त्यानंतर षष्ठी शेषे. राज्ञ पुरुषः. मातु स्मरती, आईची आठवण. वृक्षस्य उपरी नभ असती. षष्ठी खूप इझी आहे, कारण त्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिक उत्तरतः, दक्षिणतः म्हणजे एखाद्या गोष्टीच्या उत्तराला, एखाद्या गोष्टीच्या दक्षिणाला, एखाद्या गोष्टीच्या उपरी म्हणजे वर, अध खाली, पश्चात म्हणजे मागे किंवा नंतर, अग्रे म्हणजे समोर किंवा पुढे, अंतः म्हणजे मधात, दूरे समीपम जवळ, समक्षम समोर, कृते म्हणजे साठी. असे सगळे शब्द असताना षष्ठीचा वापर करायचा आहे. त्यानंतर एक्झाम्पल्स. ग्रामस्य उत्तरतः वन अस्ति. ग्रामाच्या उत्तराला वन आहे. रामस्य पश्चात भरत आगतवान. रामासमोर, रामानंतर भरत आलाय. तर हे होतं षष्ठी. अधिकरण सप्तमी. आधार अधिकरणम. अनुराग, प्रेम, लोभ, आदर, ज्यावर त्याची सप्तमी. ज्याच्यावर प्रेम येतं आहे, ज्याच्यावर लोभ आहे, ज्याबद्दल आदर आहे, त्या सगळ्यांची सप्तमी. तिलेषु तैलम. दुरे, अंतिके हे सगळे शब्द असताना सुद्धा सप्तमी. आणि वस धातूला जर उपसर्ग नाही आहे तर सुद्धा सप्तमी. एक्झाम्पल्स. शिक्षकः छात्रेषु स्निह्यति. तस्य राजधने लोभ नास्ति. खगः वृक्षे वसति. रामः ग्रामं वसति, ग्रामे वसति.
तर दिस वॉज ऑल अबाउट कारक. तुम्हाला शब्द लर्न करावं लागणार आहे किंवा रिपीटेडली वाचूनसुद्धा ते लक्षात राहू शकतात, मी हेच म्हणणार. त्याला तुम्हाला वारंवार वाचावं लागेल सो दॅट शब्द लक्षात राहतील. एकदा माहिती झालं की कोणता शब्द कुठल्या विभक्तीला वापरायचा आहे, त्यानंतर तुम्ही सेंटेन्स इझिली ट्रान्सफॉर्म करू शकता.